महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। पलूस नगर परिषदेच्या इमारत बांधकामासाठी कागदपत्रे तातडीने द्या, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ। पलूस नगर परिषदेला शिंदे गटाचा इशारा। पलूस नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाचा मुद्दा आता राजकीय संघर्षाच्या वळणावर येऊन पोहोचला आहे। इमारतीसाठी मंजूर झालेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीचा विनियोग करण्यासाठी आवश्यक असणारे ठराव आणि तांत्रिक कागदपत्रे तातडीने उपलब्ध करून द्यावीत, या मागणीसाठी शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली आहे। तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी निर्मला राशीनकर यमगर यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माढा लोकसभा संपर्क प्रमुख चंद्रहार पाटील यांच्या शिफारसीवरून पलूस नगर परिषदेच्या भव्य इमारतीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्यात आली आहे। मात्र या प्रक्रियेत नगर परिषद प्रशासनाकडून असहकार्य होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत लेंगरे यांच्याकडून करण्यात आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाच्या तांत्रिक पूर्ततेसाठी वारंवार कागदपत्रांची मागणी केली आहे, परंतु नगर परिषद प्रशासन ही कागदपत्रे देण्यात दिरंगाई करत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आलं। या दिरंगाईमुळे विकास कामात अडथळा येत असल्याची भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली। प्रशासनाने येत्या 8 दिवसात सर्व आवश्यक कागदपत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द न केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी प्रशांत लेंगरे यांनी दिला। तसेच या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं। या प्रसंगी शिवसेना उपतालुका प्रमुख गणेश माने, रामानंद नगर शहर प्रमुख भास्कर पवार, रवींद्र सनके, अक्षय होनकळसे, जगदीश पवार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या निवेदनानंतर आता नगर परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण पलूस शहराचे लक्ष लागले आहे। पलूस येथे प्रशासकीय इमारतीसाठी सामान्य महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथभाई शिंदे तसेच आपले डबल महाराष्ट्र श्री चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून पलूसच्या नगरपालिकेच्या इमारतीसाठी 5 कोटी निधी आला आहे। तरी हा निधी PWDला वर्ग झाला आहे, पण पलूस नगर परिषदेचा कारभार बघता त्यांना कुठलीही डॉक्युमेंट्स कागदपत्र देत नाहीत आणि एक म्हणजे त्यांना ह्या म्हणजे पलूस आता सत्ताधाऱ्यांचा काय कारभार चालू आहे आणि मुख्य अधिकारी यांनी त्यांना कॉपरेट करत नाहीत। त्या निमित्तानं आम्ही त्यांना आज निवेदन दिलं आहे, येणाऱ्या काळात जर जे लागणारी कागद आहेत ते जर त्यांनी दिली नाहीत तर आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन करू आणि जो काय निधी त्या इमारतीसाठी लागेल तो सन्मान्य नगर विकास मंत्री सक्षम आहेत। डबल मार्गी चंद्रहार दादा असू दे, आनंदराव पवार बापू असू दे, सुभाष भैया बाबर असू दे आमदार आमचे, आणि संजय बापू विभूदे असू दे, हे लोक आमचे सक्षम आहेत। इमारतीचा जो लागेल निधी तो निधी आम्ही 13 कोटीचं काय 15 कोटी जाऊ दे, आमचे नेते मंडळी सक्षम आहेत आणि पलूस नगरपालिकेच्या इमारतीसाठी जो काय निधी लागेल तो निधी आम्ही आणण्यास सक्षम आहे। त्यामुळं नगरपालिकेनं कोणत्या तरी नावासाठी काय इमारतीला खोडा घालू नये ही शिवसेनेच्या वतीने त्यांना नम्र विनंती आहे। तर असं काय झाल्यास जे काय घडामोडी घडतील त्याला सर्वस्वी पलूस नगरपालिका व सत्ताधारी व मुख्य अधिकारी असतील एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।